नमस्कार. आज आपण 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे मनुष्य रूपाने प्रकट होणाऱ्या सर्व शक्तिमान परमेश्वराला लोक हे सामान्य मनुष्य का समजतात? यावर भगवंत म्हणतात. श्लोक 25. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढो यन्नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. श्लोकाचा अर्थ, आपल्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही, म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत. अर्थात मी जन्मणारा मरणारा आहे असे समजतात. 4थ्या अध्यायातील 6व्या श्लोकात भगवंतांनी जिला आत्ममाया असे म्हटले आहे, ज्या योग शक्तीमुळे भगवंत आपल्या दिव्य गुणांसहित स्वतः मनुष्यादी रूपांमध्ये प्रकट होत असतात आणि ते लौकिक दृष्टीने जन्मधारण करणाऱ्या सामान्य मनुष्याप्रमाणे वाटतात, त्याच मायाशक्तीचे नाव योगमाया होय. भगवंत जेव्हा मनुष्यादी रूपांमध्ये अवतीर्ण होतात, तेव्हा ज्याप्रमाणे बहुरूपी हा कुण्या दुसऱ्याचे सोंग घेऊन लोकांच्या समोर येतो व त्यावेळी तो आपले खरे रूप लपवून ठेवतो, त्याप्रमाणे भगवंत आपली ती योगमाया चोहीकडे पसरून स्वतः त्यात दडून राहतात. हेच त्यांचे योगमायेने आवृत होणे होय. मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही या म्हणण्याने असे दाखविले आहे की भगवंत आपल्या योगमायेने दडून राहतात. सामान्य मनुष्याची दृष्टी त्या मायेच्या पडद्यातून पलीकडे जाऊ शकत नाही, कारण बहुतेक माणसे भगवंतांना आपल्यासारखाच सामान्य मनुष्य मानतात. म्हणून भगवंत हे सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाहीत. जे भगवंतांचे प्रेमी भक्त असतात व जे त्यांचे गुण, प्रभाव, स्वरूप आणि लीला यांबद्दल पूर्ण श्रद्धा व विश्वास बाळगतात आणि ज्यांना भगवंत आपली ओळख देऊ इच्छितात, त्यांनाच ते प्रत्यक्ष दिसतात. जीव मायेने आवृत्त होतो हे बरोबर आहे, परंतु भगवंत मायेने आवृत्त होतो असे कसे मानता येईल? याचे समाधान असे की सूर्य ढगांनी झाकला जातो असे म्हणतात, परंतु वास्तविकपणे सूर्य झाकला जात नाही व लोकांच्या दृष्टीवरच ढगांचे आवरण येते. जर सूर्य खरोखर झाकला गेला असता तर ब्रह्मांडात कुठेच त्याचा प्रकाश पडला नसता. याचप्रमाणे भगवंत वस्तुतः मायेने आवृत्त होत नाहीत. जर ते आवृत्त झाले असते तर कुणाही भक्ताला त्यांचे यथार्थ दर्शन झाले नसते. फक्त मूढ लोकांना ते आवृत्त असल्याचे वाटते असे म्हटले जाते. वास्तविक सूर्याचे उदाहरणही भगवंतांना लागू होत नाही, कारण अनंताबरोबर कोणत्याही शांताची म्हणजे अंत असलेल्याची तुलना होऊ शकत नाही. फक्त लोकांना समजण्यासाठी असे म्हटले जाते. अज्ञानी जनसमुदाय मज जन्मरहित अशा अविनाशी परमेश्वराला जाणत नाही या म्हणण्याने येथे असे दाखविले आहे की श्रद्धा व प्रेम यांच्या अभावामुळे भगवंतांचे गुण, प्रभाव, स्वरूप, लीला, रहस्य आणि महिमा हे न जाणता सामान्य अज्ञानी माणसे याच भ्रमात राहतात की हा श्रीकृष्ण सुद्धा आमच्याच सारखा मनुष्य आहे आणि आमच्याच प्रमाणे जन्मतो व मरतो. हा जन्म मृत्यूहून अतीत, नित्य, सत्य, विज्ञानानंद घन साक्षात परमेश्वर आहे हे त्यांना समजत नाही.
अशा प्रकारे आज आपण 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 26व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.